आणखी एक मोठी बातमी आहे। नागपूर लोकसभेसाठी काँग्रेसला उमेदवार मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आमदार अभिजित वंजारी आणि विकास ठाकरे यांचा निवडणूक लढण्यास नकार असल्याचंही कळतंय, तर नितीन गडकरी यांच्या विरोधामध्ये लढण्यास दोघांनीही नकार दिल्याची माहिती समोर येते। आमदार अभिजित वंजारी आणि विकास ठाकरे यांची नावं चर्चेत होती काँग्रेसकडून नागपूर लोकसभेसाठी, पण तिथं या दोघांनीही लढण्यास नकार दिला आहे, कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे तिथं उमेदवार असण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या विरोधात आपण लढणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता नागपूर लोकसभेसाठी काँग्रेसला उमेदवार मिळत नाहीये असं चित्र या ठिकाणी असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता काँग्रेस नेमकं कोणाला रिंगणात उतरवणार ते बघावं लागणार आहे। तर नितीन गडकरी यांची स्तुती काँग्रेसमधीलच नेते करताना पाहायला मिळालेले होते आणि आता जेव्हा लोकसभेच्या रिंगणामध्ये लढण्याची वेळ आलेली आहे तेव्हा मात्र काँग्रेसकडून कोणीही यासाठी तयार नसल्याची माहिती समोर येते। आमदार अभिजित वंजारी आणि विकास ठाकरे हे निवडणूक लढण्यास त्यांनी नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता काँग्रेस कोणाला इथून रिंगणात उतरवणार ते बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडे आपण जाऊयात। ज्ञानेश्वर, काय सांगाल, नागपूर लोकसभेसाठी काँग्रेसला उमेदवार मिळत नाही अशी माहिती समोर येते, काय अपडेट्स आहेत? नक्कीच फरा, नितीन गडकरी हा भाजपचा एक मोठा चेहरा आहे आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत जर बघितलं तर आपण नितीन गडकरी हे भाजपचे पंतप्रधानाचे उमेदवार असतील अशी देखील चर्चा रंगली होती। मात्र त्यावेळी ऐनवेळीच त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसकडून नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आणि नाना पटोले यांना पराभवाचा त्यावेळी सामना करावा लागला। त्यामुळे या निवडणुकीमध्ये आता नेमकं काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी द्यायची याबद्दल सखल चर्चा जी पक्षश्रेष्ठींसमोर झाली होती आणि त्यामध्ये आमदार विकास ठाकरे आणि आमदार अभिजित वंजारी या दोघांची नावं जी आहेत ते पक्षश्रेष्ठींनी पुढे केली होती। मात्र आमदार अभिजित वंजारी आणि विकास ठाकरे यांनी नितीन गडकरी यांच्या विरोधामध्ये लढण्यास स्पष्ट नकार दिले असल्याचं सूत्रांकडून कळतंय, कारण की नितीन गडकरी यांच्या विरोधात आता नेमकं उतरवायचं कोणाला हा काँग्रेस समोर आता सध्याला प्रश्न निर्माण झालेला आहे। एकूणच आता काँग्रेसचे मागील 20 वर्षापासून नगरसेवक असलेले प्रफुल्ल गुर्दे जे आहेत ते आता नितीन गडकरी यांच्या विरोधामध्ये उभं टाकण्यासाठी इच्छुक असल्याचं कळतंय। जर पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर जर विश्वास जर दर्शविला आणि त्यांना जर उमेदवारी जर दिली तर ते नितीन गडकरी यांच्या विरोधात लढण्यासाठी तयार आहेत। मात्र एकूणच जर पाहिलं तर अभिजित वंजारी असतील आणि विकास ठाकरे असतील यांनी स्पष्ट नकार दिले, कारण अभिजित वंजारी हे सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत आणि त्याचबरोबर विकास ठाकरे देखील नागपूरमध्ये आमदार आहेत। त्यामुळे विकास ठाकरे आणि अभिजित वंजारी यांनी आम्ही सध्याला आमदारकीवरच खुश आहोत आणि आम्ही आमच्या मतदारसंघामध्येच काम करण्यासाठी आता इच्छुक आहोत अशा पद्धतीची इच्छा जी आहे ती पक्षश्रेष्ठी समोर मांडली असल्याचं सध्याला सूत्राकडून कळतंय। फरा, निश्चितच ज्ञानेश्वर, आता काँग्रेस नेमकं कोणाला इथं उमेदवारी देणार, कोणाला लोकसभेच्या रिंगणात उतरवणार हा सवाल आहे। त्यामुळे पुढे नेमकं काय काय होणार ते बघावं लागेल आणि याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहू। या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।